नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच मजेदार होणार आहे आणि पुढे ट्विस्ट तर खूपच धमाकेदार येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजच्या भागाची सुरुवात होते अश्विन आणि चैतन्य पासून। ती दोघं वाढदिवस सेलिब्रेशनसाठी प्रोजेक्टर लावत असतात। प्रताप म्हणतो, अरे काय करता येतं का डॅड, आम्ही दोघं तुम्हाला बिनडोक वाटतो का? एवढे साधं काम आम्हाला करता येणार नाही? त्यावर चैतन्य अश्विनला कोपरखळी मारून म्हणतो, अरे आपण बिनडोकच आहोत, प्रोजेक्टरच्या रिमोटच्या जागी आपण टीव्हीचा रिमोट घेतलाय। अश्विन गडबडून म्हणतो, मग प्रोजेक्टरचा रिमोट कुठे आहे? स्टडी रूम मध्ये राहिला वाटतं। त्यांचं बोलणं ऐकून प्रताप म्हणतो, जा जा लवकर घेऊन या। दोघेही रिमोट आणायला पळतात। इकडे मधुभाऊ फुगे फुगवत बसलेले असतात। त्यांना फुगे फुगवताना बघून प्रताप पुन्हा अश्विन आणि चैतन्यला आवाज देतात आणि विचारतात, फुगे फुगविण्याचे काम कोणाचं होतं? त्यावर दोघेही एकमेकांकडे बोट दाखवतात। त्यांच्याशी गडबड बघून अस्मिताला सुद्धा हसू येतं। चैतन्य म्हणतो, प्रोजेक्टर झाल्यावर मी फुगे फुगविणारच होतो। त्यावर प्रताप म्हणतो, ठीक आहे, जा जा, पटकन काम करा। इकडे कल्पना अस्मिता जवळ येते आणि विचारते, काय गच, मी तात मिठाईची ऑर्डर दिली होती ना, मग अजून कसे काय आली नाही? जा पटकन त्यांना कॉल करून विचार। त्यावर अस्मिता मिठाई डिलिव्हरी वाल्याला कॉल करते आणि सांगते की तुमची मिठाई अजूनपर्यंत आलेली नाहीये। पूर्णा आजी तिचं हे बोलणं ऐकत असते। अस्मिता पुढे म्हणते, तुमची मिठाई लवकर पाठवा आणि जिलेबी जी आहे ना, ते एक्स्ट्रा कुरकुरीत करा। असं बोलून ती पूर्ण राज्यासमोर येते। पूर्णाची म्हणते, अस्मिता बाळा, म्हणजे कुरकुरे जिलेबी तू मागवली आहेस ना, ते अर्जुनच्या आधी तू खा। अस्मिता म्हणते, पण मी का खाऊ आधी? त्यावर पूर्ण आजी म्हणते, अगं तू खाल्लीस ना की तुझ्या जिभेवर जरा गोडवा येईल। त्यावर अस्मिता म्हणते, अर्जुनच्या आधी मी जिलेबी खाणार, किती मज्जा येईल। तिच्या या बुद्धीवर सगळे वैतागून पाहतात, परंतु लगेच तिला कळतं आणि ती चिडून पूर्णा आजीला म्हणते, काय ग पूर्णा आजी, नेहमीच तू माझी थट्टा करतेस। तेवढ्यात तिथे तन्वी आणि सगळं किल्लेकर कुटुंब येतं। तन्वीला पाहून अस्मिता खूप खुश होते आणि तिला मिठी मारते। प्रताप हसून त्यांचं स्वागत करतो आणि म्हणतो, बरं झालं तुम्ही वेळेवर आलात, आम्ही सेलिब्रेशनला सुरुवातच करणार आहोत। पूर्णा आजी म्हणते, सगळे आल्यामुळे आता घर अगदी भरल्यासारखं वाटतंय। तन्वी पूर्णा आजीला विचारते की मी काही मदत करू का, परंतु पूर्णा आजी म्हणते की सर्व काम झालेलं आहे। इकडे अर्जुन त्याच्या खोलीमध्ये कपाटातून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल काढतो। तो ती फाईल पाहत असतो आणि विचार करत असतो की आज या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपरचा शेवटचा दिवस असेल आणि माझ्या आणि सायली मधल्या दुराव्याचा सुद्धा शेवटचा दिवस असेल। इतके दिवस हे पेपर जपून ठेवले होते, परंतु आजच्या दिवसानंतर याचा काहीच उपयोग होणार नाही, असं म्हणून तो सायलीकडे पाहतो। सायली बाजूलाच आरशासमोर तयार होत असते। अर्जुनला आपल्याकडे प्रेमाने बघताना पाहून सायली त्याला खुणावते की काय बघत आहात? अर्जुन नुसती मान डोलवतो। सायली म्हणते, मी तुम्हाला एक विचारू सर, तुम्ही मला वाढदिवसाची भेटवस्तू काय देणार? अर्जुन म्हणतो, तुम्हाला जे पाहिजे ते, साडी, ज्वेलरी, एनिथिंग। सायली म्हणते, मला तुमचा वेळ हवा आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे। अर्जुन म्हणतो, हा बोला ना। त्यावर सायली म्हणते, इथे नाही, इथे सतत कोणी ना कोणीतरी येत असतं आणि आपलं बोलणं अर्धवट राहू शकत, पण कुठे बाहेर भेटला तर? मी ना एका कॅफेमध्ये आपल्यासाठी एक टेबल राखून ठेवला आहे, आपण तिथे गेले तर चालेल का? सायलीचे हे बोलणं ऐकून अर्जुन भलताच खुश होतो आणि म्हणतो, हो चालेल ना, आपण नक्की जाऊया। सायली मध्ये, ठीक आहे, मग मी आधी जाईन, त्यानंतर तुम्ही या। अर्जुन म्हणतो, आपण सोबत का नाही जाऊ शकत? सायली मनातल्या मनात विचार करते की आता यांना कसं सांगू, मला यांना काहीतरी द्यायचं आहे, परंतु ती अर्जुनला म्हणते, मी सगळी व्यवस्था नीट आहे का नाही ते बघते, मग तुम्ही या। अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आणि मग ते दोघे खाली येण्यासाठी तयार होतात आणि खाली येतात, परंतु खाली आल्यावर त्यांना खाली कोणीच दिसत नाही। सायली विचारते, कुठे गेले सगळे? अर्जुन उत्तर देतो की सगळे काल उशिरा झोपले असतील ना, त्यामुळे लवकर उठले नसतील, येतील थोड्या वेळात, तोपर्यंत आपण बसूया। सगळे घरातले अर्जुन आणि सायलीला शुभेच्छा देण्यासाठी लपून बसलेले असतात। तेवढ्यात हॅपी बर्थडे असा आवाज येतो आणि सगळे लपून बसलेले बाहेर येतात। सगळे तिथे येऊन एकत्र हॅपी बर्थडे असं म्हणायला लागतात। अर्जुन आणि सायलीला ते पाहून खूप आनंद होतो। कल्पना सायलीला म्हणते, ही सगळी तयारी आम्ही आधीच करून ठेवलेली होती आणि जेवणाची सुद्धा सगळी तयारी झालेली आहे, त्यामुळे तू काही सुद्धा काम करायचं नाही। सकाळ, दुपार आणि संध्याकाळ सगळ्या जेवणाची तयारी झालेली आहे, आपण सगळ्यांनी आज दिवसभर एकत्र राहायचं आहे।
पूर्णाई सुद्धा म्हणते की घरातले सगळेजण एकत्र आल्यावर किती छान वाटतं आणि सगळ्या कुटुंबाने एकत्र जेवण करायचं याच्यासारखं सेलिब्रेशन नाहीये. इकडे अर्जुन आणि सायली एकमेकांकडे टेन्शनने बघतात, कारण त्यांचा तर बाहेर जायचा प्लॅन असतो. मग सगळे येऊन सोफ्यावर बसतात. तेवढ्यात अस्मिता म्हणते, अर्जुन आज तरी औक्षण हा शब्द म्हणून दाखव बरं. परंतु तेवढ्यात तन्वी अस्मिताला हटकते आणि म्हणते, अस्मिता जाऊ दे ग, आजच्या दिवशी तरी अर्जुनाला त्रास नको देऊ, त्याचा स्पेशल दिवस आहे ना आज. कल्पना म्हणते, आज फक्त अर्जुनचाच नाही तर आमच्या सायलीचा सुद्धा स्पेशल दिवस आहे. नंतर सगळे दोघांचं औक्षण करून घेतात. सगळ्यात आधी पूर्ण आजी औक्षण करते. नंतर प्रतिमा, कल्पना दोघीही बारीबारीने अर्जुन सायलीला ओवाळून घेतात. नंतर प्रताप मधुभाऊंना म्हणतो, मधुभाऊ आता तुम्ही ओवाळून घ्या. मधुभाऊ म्हणतात, मी कशाला? पूर्णाजी म्हणते, बरोबर बोलतोय प्रताप, अर्जुनच्या सगळ्या नातेवाईकांनी ओवाळलं आहे, मग आता सायलीच्या वडिलांनी ओवाळायला नको? असं म्हटल्यावर मधुभाऊ पुढे होऊन दोघांना ओवाळतात. कल्पना म्हणते, आता सगळ्यांचे आशीर्वाद घ्या. त्यावर त्रासलेले चेहऱ्याने तन्वी म्हणते, जोडीने पाया पडायला काय लग्नाचा वाढदिवस आहे का? त्यावर रविराज तिला गप्प करतो. अर्जुन आणि सायली सगळ्यांच्या पाया पडतात. नंतर कल्पना दोघांनाही जवळ घेऊन म्हणते, असाच तुमच्या दोघांचाही वाढदिवस वर्षानुवर्षे आमच्या सगळ्यांच्या सोबतच साजरा व्हावा आणि तुमची जोडी सुद्धा अशीच राहो, नाहीतर माझीच नजर लागायची तुम्हा दोघांना. तन्वी हे सगळं तोंड वाकडं करत पाहत असते. यावर पूर्णाजी उठून म्हणते, कल्पना तुझी नजर अजिबात नाही लागणार. सायली जेव्हा या घरात आली तेव्हा तुझ्या पारख्या नजरेने तिला बरोबर ओळखलं होतं. सुरुवातीला मी आणि प्रताप सायलीच्या विरोधात होतो, परंतु तू मात्र ठाम राहिलीस. तुझी पसंत खूप छान निघाली बर का. यावर प्रताप देखील म्हणतो, बरोबर आहे कल्पना, आमचं ऐकून तू सायलीला दूर केलं असतं तर आजचा आनंदाचा दिवस आम्हाला पाहायला मिळाला नसता. नंतर पूर्णाजी सायलीला जवळ घेते आणि म्हणते, सुरुवातीला मी तुला स्वीकारायला नकार दिला, पण तुझं मन खूप नितळ आहे. तू तुझ्या प्रेमळ वागण्याने सगळ्यांची मनं जिंकून घेतलीस. कल्पना म्हणते, बरोबर आहे सायली, आज सगळं घर तुझ्या पुढे फिरतंय. तू नसेल तर आमचं काय होणार? अर्जुनच काय होणार? तुझी आता आम्हाला खूप सवय झालेली आहे. तर मधुभाऊ उठून म्हणतात, कल्पना मॅडम, सायली या घरातून निघून जाईल अशी परिस्थितीच कधी येणार नाही. आमच्याकडचा हा अमूल्य हिरा आम्ही तुम्हाला दिलेला आहे. माझी लेक तुमच्या घराला खूप खूप प्रेम देईल. मधुभाऊंचे शब्द ऐकून कल्पना, सायली आणि पूर्ण आजी भावनिक होऊन एकमेकींना मिठी मारतात. नंतर कल्पना भरल्या डोळ्यांनी सायलीकडे वचन मागते. कल्पना म्हणते, सायली मला वचन दे, तू या घराला नेहमीच प्रेम देत राहशील, या घराला आणि अर्जुनला सांभाळून घेशील. यावर सायली म्हणते, मी वचन देते आई, मी या घराला तुमच्या इतकंच आपल्या मानेन. यावर प्रताप म्हणतो, आवरा तुमचे अश्रू, आता जेवणाची तयारी करायची आहे ना. यानंतर सगळे डायनिंग टेबलवर जमा होतात. स्वयंपाकाची जय्यत तयारी चालू असते. इकडे हळूच अर्जुन सायलीला खुणावतो आणि बाजूला बोलावतो आणि विचारतो, इथे तर पूर्ण दिवसाचा प्लॅन ठरलेला आहे, आता आपण तुमच्या कॅफेमध्ये जायचं कसं? अर्जुनच्या या प्रश्नावर सायलीला काय उत्तर द्यायचं तेच कळत नाही आणि या भागाचा इथेच शेवट होतो. मालिकेच्या पुढील कथानकामध्ये काय धमाकेदार ट्विस्ट येणार आहे ते पाहूया नंतरच्या भागात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. 7 डिसेंबर भाग रिव्ह्यू. चक्कर येऊन सायली धपकन सोफ्यावर पडते. मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेचा 7 डिसेंबरचा भाग खूपच धमाकेदार झालेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते मधुभाऊ पासून. मधुभाऊ सायलीच्या खोलीतून अल्बम घेऊन येतात आणि तो अल्बम अश्विनकडे देतात, पण देताना त्यातून तन्वीचा फोटो खाली पडतो. इकडे प्रतिमा आणि रविराज बोलत असतात. तेवढ्यात प्रतिमाचा फोन वाजतो. फोन कल्पनाचा असतो. कल्पना म्हणते, प्रतिमा, मी तुम्हाला ना आमंत्रित करायला फोन केलेला आहे. वाढदिवसासाठी उद्या तुम्ही नक्की यायचं आहे. तेवढ्यात तिथे प्रिया येते. ती म्हणते, काय झालं आई, खूप आनंदात दिसत आहेस. रविराज म्हणतो, बातमीच तशी आहे, उद्या अर्जुनच्या वाढदिवसासाठी आपल्याला सगळ्यांना दिवसभरासाठी बोलावलेलं आहे. हे ऐकूनच प्रिया खूप आनंदी होते आणि मनातल्या मनात विचार करते, हो नक्कीच जाऊया, कारण याच वाढदिवसाला मी अर्जुनला त्याचं गिफ्ट देणार आहे आणि ते म्हणजे त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर. आता माझा जीव केला ना तरी चालेल, परंतु ते पेपर मी शोधून काढणारच. इकडे अर्जुन आणि सायली बसलेले असतात आणि बरोबर 12 वाजता ते एकमेकांना सोबतच वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. यावर दोघेही हसतात.
परंतु एवढ्यात खालून प्रतापचा आवाज आल्यामुळे सायली म्हणते, खाली काय चाललं आहे? त्यावर अर्जुन म्हणतो, सरप्राईज असेल आपल्यासाठी. दोघेही हळूच खाली येतात. खाली येऊन बघतात तर काय, सगळ्यांची चांगली लगबग चालू असते. कल्पना म्हणते, आता आपण केक कापूया आणि उद्या दिवसाउजेडी औक्षण करूया. त्यावर पूर्णा आजी हसून म्हणते, काय ग कल्पना, उद्या तरी किमान अर्जुनला औक्षण हा शब्द म्हणता येईल ना? पूर्णा आजीने असं म्हणताच सगळे हसायला लागतात. त्यावर चैतन्य म्हणतो, हे इम्पॉसिबल आहे. अर्जुनकडे औक्षण या शब्दाची एखादी केस जरी आली ना तरी तो म्हणेल केस नको पण औक्षणावर. चैतन्याच्या या जोकवर सगळे पुन्हा हसायला लागतात. अस्मिता सुद्धा जोर जोरात हसायला लागते आणि म्हणते, ते बघावर, अर्जुन आणि सायली आले सुद्धा. त्यावर सगळे अर्जुन आणि सायलीकडे बघतात. प्रताप म्हणतो, काय रे अर्जुन, एवढ्या लवकर का खाली आला तुम्ही? त्यावर अर्जुन म्हणतो, मग तुम्ही तुमचा आवाज तरी कमी ठेवा ना. विमल केक घेऊन येते. केक येताच अस्मिता चटकन पुढे होते. तिला पुढे आलेले पाहून अश्विन म्हणतो, वा अस्मिताई, वाढदिवसाच्या तयारीला तू काहीही केलं नाहीस आणि आता केक बघताच तुरुतुरू पुढे आलीस. तू गप्प बस रे, असं म्हणून अस्मिता त्याला गप्प करते. सगळे केक कापायला पुढे येतात. पूर्णा आजी म्हणते, चला लवकर केक कापून घेऊ. सगळेजण पुढे होतात. अर्जुन आणि सायली केक कापायला लागतात. सगळेजण टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देतात. परंतु अचानक सायलीला कसं तरी व्हायला लागतं. त्या शुभेच्छा, ते टाळ्या वाजवणं याने तिला काहीतरी आठवायला लागतं. तिला फ्लॅशबॅक यायला लागतात. धूसर असं काहीतरी आठवायला लागतं. लहान मुलगा आणि लहान मुलीच्या अस्पष्ट आकृती तिला दिसायला लागतात. या सगळ्याचा ताण तिच्या डोक्यावर आल्यामुळे ती अचानक शुद्ध होऊन सोफ्यावर पडते आणि इकडे प्रतिमा दचकून झोपेतून जागी होते. प्रिया तिला विचारते, काय झालं आहे? परंतु ती म्हणते की मला असं वाटलं तू मला उठवलंस. प्रिया म्हणते, नाही आई, मी तर शांतपणे झोपलेले होते. रविराज देखील तिथे येतो. तो म्हणतो, जाऊ दे प्रतिमा, टेन्शन नको घेऊ, तू शांतपणे झोपी जा. इकडे सायलीला सगळेजण खोलीत घेऊन येतात. अश्विन तिला तपासतो. अर्जुनला काळजी लागलेली असते, परंतु अश्विन म्हणतो, काळजी करण्याचे काही कारण नाही, फक्त स्ट्रेसमुळे तिला चक्कर आली आहे. थोडे विश्रांती घेतली की तिला बरं वाटेल. चला आपण सगळे खाली जाऊया. आवर सगळेजण खाली येतात. अर्जुन प्रेमाने सायलीला चादर देतो आणि तिला झोपवतो. पुढे कथानक कुठले वळण घेणार आहे हे पाहूया नंतरच्या रिव्ह्यूमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.